महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। नासिक जिले में हुए नगरपालिका चुनाव में शिवसेना ने जोरदार प्रदर्शन करते हुए सबसे अधिक नगराध्यक्ष पदों पर जीत दर्ज की है। शिवसेना की इस बड़ी सफलता के चलते भारतीय जनता पार्टी और राष्ट्रवादी कांग्रेस को करारी शिकस्त का सामना करना पड़ा है। जिले की विभिन्न नगरपालिकाओं में हुए चुनाव में मतदाताओं ने शिवसेना पर भरोसा जताया, जिससे पार्टी ने 5 नगर अध्यक्ष पद जीते। यह परिणाम न केवल शिवसेना की संगठनात्मक मजबूती को दर्शाता है, बल्कि स्थानीय स्तर पर उसकी पकड़ भी मजबूत होने का संकेत देता है। भगूर नगरपालिका चुनाव में जीत के बाद विधायक सरोज अहिरे ने अपनी खुशी जाहीर की। बघतायत मला वरतून, त्याच्यामुळे मी त्या बाबतीत जर बोलायला गेले तर जास्त अजून हे होईल, पण माझ्या वडिलांना ही श्रद्धांजली आहे। आजची निवडणूक प्रतिष्ठेची बनलेली होती। आमदार म्हणून तुम्ही थेट मैदानात उतरलेला होता आणि जो संघर्ष झाला तो किती महत्त्वाचा तुम्हाला वाटतो? नक्कीच संघर्ष हा खूप मोठा होता, कारण समोरून 25-30 वर्षाची एक हाती सत्ता होती आणि जनतेला मी साथ घातली आणि मी आमदार असताना मला कामांपासून अडवलं गेलं। माझं तर कर्तव्य आहे ना, मला ज्या मतदारांनी भगूरमध्ये मतदान केलं आहे, मला विधानसभेला आमदार म्हणून मतदान केलेलं होतं, त्यांचीही कामं न करू देण्यासाठी जो काय अडसर होता त्याला मी लोकांना पदर पसरवलेला होता आणि भरभरून झोळी माझी भगूरकरांनी भरून दिली, त्यासाठी मनसे आभार व्यक्त करते। एक चांगलं काम त्या नक्की करतील आणि 2 महिला प्रामाणिकपणे भगूरकरांचा विकास करतील याची मला पूर्ण खात्री आहे। ताई मोठ्या बहिणीसारख्या पाठीशी उभं राहिल्या। एकटीकडून हे शक्य नव्हतं, ताई होत्या म्हणून आम्ही दोघींनी मिळून हा विजय खेचून आणलेला आहे। तो श्रेय त्यांना देखील मोठं श्रेय आहे त्यांच्यासाठी। दोघींचंही अभिनंदन। पालवे साहेब पूर्ण वेळ दिला भाजपच्या बालेकिल्ला जेवढे दिवस होते त्यांनी सोडलं नाही, त्याच्यामुळे त्यांचं देखील अभिनंदन दादा। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अनिताताई घेगडमल या ठिकाणी प्रचंड मतांनी विजयी झालेले आहेत। तसेच आमचे 16 नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले, तरी तमाम ओझरकर नागरिकांचं मी या ठिकाणी जाहीर आभार मानतो की त्यांनी आमच्यावर एक विश्वास दाखवलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाचं केंद्रात नरेंद्रजी मोदी असतील, राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील व आमचे गिरीशभाऊ महाजन व राहुलदादा आहेर, यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी भरघोस मतांनी विजय केला, त्याबद्दल सगळ्यांचे आभार। पिंपळगावमध्ये सुद्धा भाजपने चांगली मुसंडी मारली, तुम्ही काय सांगाल? नक्कीच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही युती त्या ठिकाणी होते। राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आणि पिंपळगावकरांनी न भूतो न भविष्यती अशी परिवर्तनाची लाट त्या ठिकाणी डॉक्टर मनोज बर्डे यांच्या रूपाने दाखवत त्यांना नगराध्यक्ष व नगरसेवक त्या ठिकाणी भरघोस निवडून आणले, त्याबद्दल पिंपळगाव नागरिकांचे पण खूप खूप आभार। आपण नाशिक जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आहात, तुमच्यामुळे चांगलं पक्षाला रन झाले, त्याच्याबद्दल काय म्हणाल तुम्ही? नाही, हा केंद्रातला नेतृत्व, राज्यातलं नेतृत्व, गिरीश भाऊ, राहुलदादा या सगळ्यांचं नेतृत्व आहे। नक्कीच मी असेल आणि आमच्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची मेहनत आहे आणि त्याच्याचमुळे हे यश आम्हाला बघायला मिळालं। ओझर, पिंपळगाव आणि चांदवडमध्ये गिरीश भाऊंनी चांगल्या प्रकारे सर्व नियोजन केलं होतं, काय म्हणतात? निश्चित गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली आणि राहुलदादा आहे आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली या तिन्ही नगर परिषद आम्ही लढवल्या आणि जनतेने देखील आमच्यावर विश्वास दाखवत तिन्ही ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी जनमताचा कौल दिला, त्याबद्दल सर्वांचे आभार। चुनावी नतीजों के बाद शिवसेना कार्यकर्ताओं में उत्साह का माहौल है। वहीं भाजपा और राष्ट्रवादी कांग्रेस के खेमों में आत्ममंथन शुरू हो गया है। राजनीतिक विश्लेषकों के अनुसार यह जीत आगामी स्थानीय निकाय और विधानसभा चुनाव के लिहाज से शिवसेना के लिए संजीवनी साबित हो सकती है। चुनाव में उद्धव ठाकरे गठ को एक भी जगह नहीं मिल सकी। महाराष्ट्र बुलेटिन के लिए भूषण जैन के साथ कावेरी मोरे, नासिक। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।